मेरे ख्याल से आदरणीय पवार साहब ने खुद एक प्रेस लेके इस बारे में उन्होंने वक्तव्य और पार्टी की लाइन बताई है। मुझे नहीं लगता मुझे और कहना कुछ ज़रूरी है जब हमारे वरिष्ठ नेता बोल चुके हैं। एक मिनिट, एका भाषेतलं एक घ्या, इधर पूर्ण हिंदी घ्या किंवा पूर्ण मराठी घ्या, झिगझॅग नको प्लीज। अरविंद जी इस देश के बड़े नेता है, हमारे लिए आदरणीय है, और जिस गलत तरीके से दो मुख्यमंत्री इस देश में जिनको अरेस्ट किया हुआ है, दो मुख्यमंत्री इस देश के जेल में हैं, और आज अरविंद जी को बेल मिली है। मैं उस बेल का तहे दिल से स्वागत करती हूँ, और इस देश में हमारी जिस गलत तरीके से ये अरेस्ट हो रही है उसके खिलाफ पूरी ताकत से हमारी लड़ाई रहेगी, और हम आम आदमी पार्टी और अरविंद केजरीवाल जी के साथ पूरी ताकत से खड़े रहेंगे और आगे भी रहेंगे। औरंगजेब को उखाड़ा था, उस तरह मोदी को भी उखाड़ेंगे, क्योंकि औरंगजेब भी गुजरात में जो है तो पैदा हुए। मैंने नहीं सुना, मुझे पता नहीं, जब तक मैं सुनती नहीं मैं बोलती नहीं उस पर। उसी पर पंतप्रधान नरेंद्र मोदी ने आज उत्तर देते हुए कहा है कि कांग्रेस और शिवसेना जो है वो मुझे जिंदा गाड़ने की बात करती है, और सेना भी। हाँ। मैं कंफ्यूज हो गई हूँ। आपने पहले पूछा कि न्योता दिया है ज्वाइन करने का, अभी कुछ और बोल रहे हैं। हाँ, तो उन्होंने दूसरा स्टेटमेंट ये भी दिया है, जिस तरह से संजय राउत ने अहमदनगर में कहा था। मैं ही कंफ्यूज हो गई हूँ, क्योंकि बहुत कॉन्ट्रडिक्टरी आप सवाल मुझे पूछ रहे हैं, तो भाषण मुझे देखना पड़ेगा, क्योंकि दोनों में कॉन्ट्रडिक्शन है। आपके सवाल में कॉन्ट्रडिक्शन है। मतदानाची टक्केवारी एक मिनिट, हिंदी संपलं सगळं? हां, मतदानाची टक्केवारी वाढू लागली, आता वाढू लागली आहे। एकीकडे निवडणूक आयोग आज 50% सांगतोय, 2-10 त्यांचे सगळे लोक आज इलेक्शन कमिशनला भेटणार आहेत, कारण काही चिंताजनक आहे। असं कसं होऊ शकतं? म्हणजे माझ्याही लोकसभा मतदारसंघात 40% होती 4-5 वाजेपर्यंत, नंतर एकदम ती 59 वर गेली। त्याच्यामुळे अर्थातच समाजामध्ये, पत्रकारांमध्ये, सगळ्यांच्या मनात अशी काहीतरी होते की असं काय होतंय, त्याच्यामुळे दबत्या आवाजामध्ये अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत। त्याच्यामुळे इंडिया अलायन्सचे सगळे आमचे मुख्य पदाधिकारी नेते आज इलेक्शन कमिशनला भेटायला गेले। सुप्रीम कोर्टाने सुद्धा पण याला परवानगी दिली। आज तुम्ही अनेक वर्ष 5 वर्ष झालं तुम्ही ईव्हीएम साठी म्हणजे बॅलेट साठी, मी ईव्हीएम साठी बोलत नाहीये, बॅलेट साठी मी जनरली हे नंबरच्या तफावतसाठी बोलतो। आणि आमचं जे अलायन्स भेटायला गेले तो काही ईव्हीएम साठी नाही भेटायला गेले, हे जे नंबर्स वेळेवर येत नाहीत त्याच्यासाठी गेलेले। प्रश्न वेगळा आहे, ईव्हीएम बद्दल तुम्ही ऑब्जेक्शन घेत होते, ईव्हीएम मध्ये फेरफारी होतात त्याच्यामुळे भाजप निवडून येतो असं तुमचं ऑब्जेक्शन होतं। हे सगळं बेस तुमचा हायकोर्ट सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे, ते आम्हाला मान्य करायला पाहिजे। तुम्ही जे आरोप करत होते ते निराधार होते ही त्यातनं समोर येते। असं काही नाही, आता ठीक आहे, आता जेव्हा आता एखादा निर्णय उच्च कोर्टाने घेतला तो मान्य केला पाहिजे। आणि गोष्ट जुनी बातमी हो, ही काय लेटेस्ट नाही आहे। आताचे जे आकडे येत आहेत ना, नाही, ह्यांनी जो प्रश्न ईव्हीएमचा विचारला त्याला झाला 2-3 आठवडे झाले, ती थोडी आजची बातमी आहे। तरी प्रश्न असा आहे की तुम्हाला काही निवडणुका लहानपणा निवडणूक बघतात, मागच्या निवडणुकीला पण मागच्या तुलनेमध्ये ही निवडणूक किती जड होती, किती अवघड होती, काय नवीन अनुभव आले? तुम्ही सगळे ठरवता माझ्या निवडणुकीत, कॅन्डिडेट मी आहे, मी कशातून गेले मला माहिती आहे, माझ्याबद्दल तर्क काढले जातात। पण आता तुम्ही निवडणूक 7 तारखेला झाली तुमची, आता साधारण तुमच्या बाबतीत किती मताधिक्याने तुम्ही निवडून येऊ शकता? आता अनालिसिस बूथ वाईज आलेला नाहीये, बूथ वाईज आलेल्याशिवाय सांगता नाही। मी काय अंदाज बिंदाज काढत नाही हो, मतदार राजा ठरवेल ना। थांबा ना, काही काय मागच्या तुलनेमध्ये ही निवडणूक तुम्हाला कशी गेली? आनंदाची, मी प्रत्येक निवडणूक एन्जॉय करते। पण आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये आणि या निवडणुकीमध्ये फरक खूप वेगळा आहे। काय फरक आहे? तुमच्या पक्षामध्ये फूट पडलेली आहे, मोठी आमच्या पक्षात फूट नाही पडलेली, नेते मोठे बरं समोरचे उमेदवार आपला प्रचाराचं हे होतं त्याच्यामध्ये बराच फरक पडलेला दिसतो। तर एकंदरीत ह्याचा अनुभव कसा आहे? अनुभव खूप इंटरेस्टिंग होता, पण दुःख एका गोष्टीचं होतं की एकीकडे आम्ही प्रचार करत होतो आणि दुसरीकडे बारामती लोकसभा मतदारसंघात प्रचंड दुष्काळ होता, आणि टँकर उजनीचा धरणात एक थेंब पाणी नाही, नाझऱ्याला एक थेंब पाणी नाही। त्याच्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर होतोय, ते खूप मोठं आव्हान या इलेक्शनमध्ये होतं।
नरेंद्र दाभोळकर सारखं मोठं व्यक्तिमत्व जे महाराष्ट्रात होऊन गेले, त्यांच्या खून खटल्याचा 11 वर्षाने निकाल लागला. 2 जणांना जन्मठेप झाली, तिघांची निर्दोष होती. तुमचं काय मत आहे? मला मत व्यक्त होत नाही, पण एकूणच जो निकाल झाला त्यावर हे खूप दुर्दैवी घटना झाली. अंधश्रद्धा निर्मूलनात माझी श्रद्धा आहे, माझी अंधश्रद्धा नाही आहे. त्याच्यामुळे खूप मोठं काम दाभोळकर कुटुंबाने या राज्यात उभं केलेलं आहे. आणि ज्या गोष्टी त्या काळामध्ये झाल्या, 4-5 खूप मोठे विचारवंत आपण भारतातून घालवले, दुर्दैव आहे. आणि त्यांना किती वर्ष झाली आता ती केस चालली. म्हणजे इंग्रजीमध्ये एक म्हण आहे की जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. त्यामुळे आमची अपेक्षा होती की हा निर्णय लवकर फास्ट ट्रॅक कोर्टमधून निघावा, पण त्याला खूप उशीर झाला. पण ती पूर्ण ऑर्डर आणि त्यांच्या कुटुंबाशी माझं अजून पूर्ण बोलणं झालं नाही, जे आज रात्री होईल. त्यानंतरच पूर्ण केस, फॅमिलीची काय अपेक्षा होती, फॅमिलीचं काय म्हणणं आहे ह्याचाही, आणि त्यांच्या संघटनेच्या लोकांचंही काय मत आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.